मराठवाड्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस. स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत. जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं. लातूर, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतांना तलावाचं स्वरूप. उभं पीक पाण्याखाली. नुकसान भरपाईची मागणी. बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा हाहाकार. शिरूर, पाटोदा, आष्टी आणि गेवराई तालुक्यांना सर्वाधिक फटका. जिल्हा परिषद शाळेसह घरं, दुकानं, मंदिरं आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली. एनडीआरएफकडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य सुरू. धाराशिव आणि जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. चांदणी नदीला आलेल्या महापुरामुळे भूम, परंडा आणि बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला. देवगाव, वडनेर इथून 24 जणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये पूर स्थितीमुळे शेतकरी हवालदिल. आमदार अब्दुल सत्तारांकडून पाहणीवेळी शेतकऱ्याचा टाहो. व्यथा मांडत मदतीची अपेक्षा. मराठवाडा, कोकणासह राज्यभरात 5 ते 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा. बंगालच्या उपसागरामध्ये सलग 2 किलोमीटर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अलर्ट जारी. हवामान तज्ज्ञ KS होसाळीकरांची ट्विट करत माहिती. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. जयंत पाटलांविरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर. शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंची उपस्थिती. राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा. मेहबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख. हॉटेल सोनी, महेंद्र, पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका. शेख यांची पडळकरांना धमकी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई मेट्रो 4ची ठाण्यामध्ये ट्रायल रन. घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी.